नमस्कार. पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. बघा, उद्याची तारीख आहे 11/11, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एंजल नंबर, लकी नंबर. त्याला मास्टर नंबर पण म्हणतात, मिरर नंबर पण म्हणतात. तर खूप छान अशी उद्याची तारीख आहे. तसं ह्या महिन्यामध्ये म्हटलं तर तशा 4 तारखा आहे. 1/11 आहे, आजची तारीख आहे 10/11, उद्याची 11/11 आहे आणि परत 29/11, म्हणजे तेव्हा पण हा नंबर आहे एंजल नंबर. तर ह्या नंबरला खूप महत्त्व आहे. मी आधी ह्या गोष्टी जास्त मानायची नाही, पण जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये लायन्स पोर्टल होतं 8/8, तर त्यावेळेस मी काही गोष्टी इच्छा मागितली होती की मला जास्तीत जास्त ह्या वैश्विक शक्तीचा प्रसार होऊ दे माझ्याकडून आणि लोकांच्या घरामध्ये मला पोहोचू दे. तर ती इच्छा माझी पूर्ण झाली. म्हणून मला या गोष्टीवर जास्त माझा विश्वास व्हायला लागला आणि माझे बहुतेक व्हिडिओ मी 11:11, 11:11 टाकत असते. तर मला असं वाटतं की हा एंजल नंबर आहे आणि तो एंजल आपल्याला खूप ते आशीर्वाद द्यायला लागतात. तर असा हा एंजल नंबर. आणि त्यासाठी तुम्ही उद्या काय करणार आहात? उद्या तुम्ही दिवसभरात तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपात तुम्ही या ब्रह्मांडाचे आभार मानणार आहात. तर शक्य झाल्यास नक्की तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठा. ब्रह्ममुहूर्ताला आपले रेकीचं सेशन असतं. तर उद्या बरोबर 4:45ला आपलं रेकीचं सेशन सुरू होणार आहे. तर त्यावेळेस नक्की तुम्ही जॉईन करा आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्याची तारीख खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही उद्या काय करणार आहात? आत्तापासूनच तुम्ही ठरवून ठेवा की उद्या तुम्हाला कुठली इच्छा या ब्रह्मांडाला सांगायची आहे. बघा, जी तुमची अगदी गरजेची गोष्ट आहे किंवा तुम्हाला वाटतंय की ती झालीच पाहिजे पूर्ण. पण फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की ती तुमच्या आवाक्याच्या बाहेर नाही पाहिजे. ती गोष्ट त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न झाले पाहिजे आणि तसं तुम्ही त्या ब्रह्मांडाला सांगणार आहात. तर उद्या तुम्ही तुमची जी इच्छा असेल ती आत्तापासून तुम्ही ठरवून ठेवा आणि उद्या सकाळी आपल्या रेकीच्या सेशनमध्ये तुम्ही सांगणार आहात की तुमची रेकीची प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही ती इच्छा या ब्रह्मांडात, या डिव्हाइन पॉवरला सांगणार आहात. जसं सगळ्यांना माहिती आहे की वैश्विक शक्ती ही दैवी शक्ती आहे, स्वयंभू शक्ती आहे. तर ह्या ब्रह्मांडाला तुम्ही तुमची इच्छा सांगणार आहात. 11 वेळेला तुम्ही ती सांगणार आहात आणि ती पूर्ण झालेली आहे अशा स्वरूपात. मी काय इच्छा करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच. आणि मी काय इच्छा मागितली होती लायन्स पोर्टलला ते पण मी तुम्हाला अजून सांगणार आहे डिटेलमध्ये. तर उद्या तुम्ही ही ब्रह्ममुहूर्तावर ही तुमची इच्छा तुम्ही सांगणार आहात आणि मग बघा, हे ब्रह्मांड हे कशी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करायला लागते. तर खूप छान अशी ही उद्याची तारीख आहे आणि नक्की ह्या तारखेचा तुम्ही सगळ्यांनी भरभरून लाभ घ्या आणि तुमच्या इच्छा बघा तुम्हाला पूर्ण करायच्या असतात. तर ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्याची तारीख महत्त्वाची आहे. तर तुम्ही काय करणार आहात? तर तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल, एक कागद घ्यायचा आहे, पेन घ्यायचा आहे आणि छान तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही 11 वेळा लिहून काढायची आहे. 11 वेळा ही इच्छा लिहून ती तुम्ही इच्छा लिहितानाच तुमची ती पूर्ण झालेली आहे. या वैश्विक शक्तीच्या ब्रह्मांडीय शक्तीद्वारे तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे. अशा स्वरूपात तुम्ही ती इच्छा लिहून काढायची आहे. बघा, इथे तुमचं माइंड तुमच्या वेगवेगळे विचार नाही आणायचे. एकच तुमची इच्छा पाहिजे आणि ती इच्छा तुम्ही 11 वेळा लिहून काढायची आहे कागदावर. आणि मग तुम्ही ह्या ब्रह्मांडाला प्रार्थना करणार आहात की तुमच्या ह्या ब्रह्मांडीय शक्तीमुळे, वैश्विक शक्तीमुळे ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार मानायचे. ते आभार मानताना पण तुम्ही 11 वेळा मानायचे. वैश्विक शक्तीचे आभार तुम्ही 11 वेळा मानायचे. चंद्रनाडी डाव्या बाजूची नाकपुडी आहे. मी सांगते की तुमचं कुठलंही शुभ कार्य होण्यासाठी चंद्रनाडीला तुम्ही ॲक्टिवेट करा.
सकाळी उठल्या उठल्या आपण चंद्रनाडी ॲक्टिवेट करत असतो, तसं तुम्ही सकाळी उठल्यावर चंद्रनाडीला आधी ॲक्टिवेट करायचं आहे. डावीने श्वास घ्यायचा आहे, डावीने श्वास सोडायचा आहे. ही क्रिया तुम्ही 11 वेळा करणार आहे. त्यानंतर तुमची इच्छा तुम्ही 11 वेळेला लिहून ठेवायची आणि ती तुमची पूर्ण झालेली अशा याच्यात तुम्ही ती इच्छा लिहायची कागदावर. आणि मग ब्रह्मांडाला तुम्ही प्रार्थना करणार आहात. सगळ्या दैवी शक्तींना तुम्ही प्रार्थना करणार आहात आणि तो 11 वेळा तुमची इच्छा तुम्ही वाचणार आहात. मग ह्या ब्रह्मांडाचे तुम्ही आभार मानायचे रेकी ध्यानाद्वारे. बघा, ही गोष्ट तुम्ही सकाळी उद्या ब्रह्ममुहूर्ताला करणार आहात. मग त्यानंतर तुम्ही दिवसभरात ही कधीही तुमची इच्छा तुम्ही मागू शकतात. ब्रह्ममुहूर्त असं मानण्यात येतं की त्यावेळेस सगळ्या शक्ती असतात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या तुम्हाला मदत करत असतात. म्हणून मी सगळ्यांना सांगते की ब्रह्ममुहूर्त उद्याचं चुकवू नका, नक्की सगळ्यांनी अटेंड करा. या ब्रह्मांडातल्या सगळ्या चांगल्या शक्तींना आपण आपली जी काही इच्छा आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली गोष्ट ही नक्कीच लवकरच फलद्रूप होते. तर बघा, 11 वेळा तुम्ही तुमची इच्छा तुम्ही सांगणार आहात ब्रह्मांडाला ती पूर्ण करण्यासाठी, आणि पूर्णत्वास झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही त्या तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही सांगणार आहात. पूर्ण कृतज्ञतेची भावना पाहिजे तुमची. आणि उद्या तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता तेव्हा मी ज्याप्रमाणे ध्यानात तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देते की पाठीचा कणा ताठ ठेवायचा, कारण तुमच्या शरीरामध्ये आहे 3 महत्त्वाच्या नाड्या: इडा नाडी, चंद्रनाडी, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, आणि सुषुम्ना नाडी जी महत्त्वाची नाडी आहे ती तुमच्या पाठीच्या कण्याच्या आतमधनं एकदम आतमध्ये आहे, आणि तिच्यावर आहेत तुमचे सक्षम 7ही चक्र. तर त्या सक्षम 7ही चक्रांद्वारे आपण उद्या मॅनिफेस्ट करत आहोत आपली असलेली इच्छा. म्हणून ह्या तिन्ही नाड्यांचे खूप महत्त्व आहे, आणि त्यासाठी उद्या सकाळी आपण हे मॅनिफेस्ट करणार आहोत. तर त्यासाठी शक्य झालं तर तुम्ही ताठ बसायचं आहे. तुम्हाला शक्य झालं तर आंघोळ करून बसा, तोंड हातपाय धुवून बसा, आणि मग तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगणार आहात. रेखीचे ध्यान तुम्ही करणार आहात. त्या ध्यानाद्वारे वैश्विक शक्ती, शिवशक्ती, बघा उद्याचा वार पण सोमवार आलेला आहे, शिवशक्तीचा वार. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे, आणि ती शिवशक्ती आपल्याला भरभरून उद्या तिचे आशीर्वाद देणार आहे. तर खूप छान अशी ही शिवशक्ती, जसे मला तिचे आशीर्वाद जाणवत आहेत तसं मला असं वाटतं माझ्या रेकी परिवारातल्या प्रत्येकाला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे. तर ही गोष्ट, पहिली इच्छा तुम्ही करणार आहात ती करणार आहात तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्णत्वास झालेली आहे अशा प्रकारेच तुम्ही कागदावर लिहून ती उद्या ब्रह्मांडाला तुम्ही सांगणार आहात. मग दुसरी इच्छा अजून काय? तर दुसरी इच्छा तुमचे पंचतत्व, पंचकोश, ज्याचा संबंध आहे तुमच्या पवित्र आत्म्याशी. बघा, 5 तत्व, 5 कोश आणि 11वं आहे तुमचा पवित्र आत्मा, ज्याचा संबंध आहे या सगळ्यांशी. त्यांचे तुम्ही खूप आभार मानणार आहात. प्रत्येक तत्वाचे खूप आभार, पंचकोशांचे आभार मानणार आहात. ही झाली तुमची दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट, तुमचे नातेवाईक, जे कोणी नातेवाईक आहेत तुमचे सासरचे, माहेरचे, त्यांचे तुम्ही खूप आभार मानणार आहात. ते पण तुम्ही 11 वेळा मानणार आहात. मग त्यानंतर तुम्ही मागणार आहात तुमची चौथी गोष्ट, ती म्हणजे तुमच्या वास्तूची. ती पण 11 वेळा तुम्ही तुमच्या वास्तूचे आभार मानायचे. आणि मग 11 वेळा तुम्ही विविध प्रकारे तुमच्या वास्तूचे आभार मानू शकता की माझ्यासारखी इतकी सुंदर वास्तू, मी तिचे खूप आभार मानते. माझ्या घरातला काना कोपरा सगळीकडे ही वैश्विक शक्ती भरभरून वाहत आहे. अन्नपूर्णा देवीचा वास आहे.
साक्षात श्री विष्णू, श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद माझ्या घरात आहे. माझ्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे. ह्या वास्तूद्वारे माझी भरभराट होत आहे. या वास्तूमध्ये मला मनःशांती मिळत आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या मी खूप सक्षम झालेले आहे. माझ्या वास्तूमध्ये सगळ्यांचे कल्याण होत आहे. असे ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या वास्तूचे आभार मानायचे. पुढची तुम्ही इच्छा सांगणार आहात, ती इच्छा आहे. बघा, आपल्या लोकांसाठी तर आपण सगळं मागतच असतो. आपल्या जवळची लोकं, आपल्या घरातले नातेवाईक, माझा मुलगा, माझा नवरा, माझी आई, माझे वडील, सगळ्यांसाठी. पण बघा, आता तुम्ही मागणार आहात की तुमच्याद्वारे बाकीच्या लोकांचं कल्याण होऊ दे. आपण आपल्या लोकांसाठी तर करत असतो, पण दुसऱ्या लोकांसाठी जेव्हा आपण हे वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मागतो, त्यावेळेस या ब्रह्मांडात असलेल्या सगळ्या दैवी शक्ती तुम्हाला भरभरून द्यायला लागतात. तर म्हणून आपल्या लोकांसाठी तर आपण मागितलेलंच आहे, पण आपण आता दुसऱ्यांचाही विचार करायचा. बघा, जशी मी यूट्यूबच्या माध्यमातनं वेगवेगळ्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचत आहे, तसे तुमच्याद्वारे पण हे कार्य होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी उद्या तुम्हाला ब्रह्मांडीय दैवी शक्ती मदत करणार आहेत. तर ही भावना आपली खूप दृढ उद्या करायची की नाही, माझ्याद्वारे कल्याण होऊ दे. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे मला भरभरून मिळत आहेत, तसे दुसऱ्यांना पण मिळू दे. पुढची गोष्ट तुम्ही काय करणार आहात? बघा, आत्तापर्यंत आयुष्यामध्ये विचार करा की तुम्हाला ज्या लोकांनी दुखवलेलं आहे, बोलून किंवा काही वेगळ्या प्रकारे, त्या लोकांचे तुम्ही मनापासून त्यांचे आभार मानायचे आणि म्हणायचे की या वैश्विक शक्तीद्वारे त्यांचं पण खूप चांगलं होत आहे आणि त्या लोकांना या शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे. तर अशी ही गोष्ट तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी पण मागणार आहात. आणि मग त्यानंतर तुम्ही करणार आहात प्रत्येक गोष्टीचे आभार. 11 दिवस तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, 11 दिवस तुम्ही तुमची इच्छा तर युनिव्हर्सला सांगणारच आहे. उद्या सांगणार आहात आणि त्याच्यानंतर सलग पुढचे अजून 10 दिवस. तर त्याचबरोबर 11 दिवस तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी मागायचं की माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे, सगळ्यांचे कल्याण होऊ दे. मला ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत, तसेच सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद सदैव मिळत राहू दे. बघा, एंजल नंबर आहे हा 1111. अजून तुम्ही काय मागू शकता? तर अजून तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं की उद्यापासून पुढच्या 1 वर्षापर्यंत तुम्ही सांगायचे की तुमच्या हातून भरभरून डोनेशन रूपी म्हणजे अन्नदान होऊ दे आणि माझा हा जो पवित्र आत्मा आहे तो सत्कारणी लागू दे. म्हणजे या पवित्र आत्म्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. आणि 11 वेळा आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. 11 वेळा तुम्ही म्हणणार आहात की मी एक पवित्र आत्मा आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप उत्साही आहे. या वैश्विक शक्तीचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. माझ्यासोबत इतरांना पण मिळत आहे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार. 11 वेळा तुम्ही ही गोष्ट म्हणणार आहात. आणि त्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता? तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही ज्या 11 वेळा करू शकता. जास्तीत जास्त 11 लोकांना तुम्ही मदत करा. या वैश्विक शक्तीचा प्रसार तुम्ही करू शकता. दुसऱ्या लोकांपर्यंत तुम्ही हे सांगू शकता की वैश्विक शक्ती तुमच्या जसं आयुष्यामध्ये आशीर्वाद घेऊन येत आहे,
तसे तुमच्याद्वारे अजून दुसऱ्यांपर्यंत ही वैश्विक शक्ती पोहोचू दे. ज्या लोकांना अजूनपर्यंत माहितीच नाही आहे की वैश्विक शक्ती म्हणजे काय आहे, त्या वैश्विक शक्तीचं ज्ञान तुम्ही तुमच्याद्वारे दुसऱ्यांना द्या. असं हे आपली इच्छा पूर्ण करून घेणारा आपण म्हणू शकतो. असा आहे हा 11-11 नंबर. आणि दिवसभरामध्ये 11-11 जेव्हा आहे वेळ, बघा सकाळची वेळ आहे 11:11. आज पण आहे 11:11. त्याचबरोबर रात्रीचे 11:11. तर त्यावेळेस पण तुम्ही बरोबर त्यावेळेला ती इच्छा मागायची आहे, जी तुम्ही सुरुवातीला 11 वेळा लिहून काढलेली आहे. आणि मग बघा ही वैश्विक शक्ती कसे तुमचे इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करायला लागते. मी काही गोष्टी मागितल्या होत्या. मी जसं तुम्हाला सांगितलं की 8-8 लायन्स पोर्टलला, आणि त्या माझ्या पूर्णत्वास गेल्या. मी मागितलं होतं की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. तर माझ्याद्वारे जास्तीत जास्त सगळ्यांना ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळू दे. आणि त्यावेळेस मी मागितलं होतं की माझे 500च्या वरचे व्हिडिओ माझे होऊन जाऊ दे, त्याद्वारे मी लोकांपर्यंत अजून पोहोचू शकेल. तर आत्ता जवळपास 700च्या वर माझे व्हिडिओ होऊन गेलेले आहेत. त्या लायन्स पोर्टलचे मला आशीर्वाद मिळाले आहे. आणि उद्याचं आहे मॅजिक पोर्टल 11-11. 11 ह्या एंजल नंबरची जादू सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी स्वतःची इच्छा. श्री दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे सगळ्यांपर्यंत दत्तगुरूंचे आशीर्वाद घराघरामध्ये पोचू दे आणि सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे. या वैश्विक शक्तीची जादू जशी मी अनुभवते आहे, माझ्या पीस रेकी फॅमिलीतले प्रत्येकजण त्यांना हा एक्सपिरियन्स येतो आहे, तसं सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. दत्तगुरु माऊली माझ्याकडनं ही सेवा करून घेत आहेत. फक्त सेवाभाव, दुसऱ्यांना देण्याची भावना माझी जास्तीत जास्त दृढ होऊ दे आणि माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. या पवित्र मनुष्य योनीचं कल्याण होऊ दे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार, एंजल नंबरचे मी खूप आभार मानते. आणि बघा सगळ्यांनी आपल्या इच्छा पूर्ण करा उद्याच्या सुंदर दिवशी. तर नक्की आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या आत्तापासून ठरवून ठेवा की उद्या तुम्हाला कुठली इच्छा मागायची आहे. आज पण आहे, तर मी आज मागत आहे की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या जवळच्या लोकांना पाठवा, त्यांनाही कळू द्या की काय महत्त्व आहे उद्याच्या तारखेचे आणि वैश्विक शक्तीचे. तर नक्की आपण उद्या ब्रह्ममुहूर्ताला भेटूया. मी आज लिंक टाकून ठेवते आजच्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सला. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की उद्या 4:45ला जॉईन करा आणि बघा ही वैश्विक शक्ती कशी भरभरून तुम्हाला आशीर्वाद देते ह्या एंजल नंबरद्वारे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त.